दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वाद मसाल्याचा मिरची उत्सव सुरू झालाय। चांगल्या क्वालिटीच्या मिरच्या, जिथे मिरच्यांचं उत्पन्न जास्त आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यापाशी जाऊन ती मिरचीची क्वालिटी बघून कमीत कमी रेटमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। तुम्हाला या ठिकाणी अनेक प्रकारच्या मिरच्या बघायला मिळतील। त्यामध्ये बेडगी असेल, काश्मीरी असेल, लवंगी असेल, संकेश्वरी असेल, गुंटूर असेल। आणि याही वर्षी माझा मसाला कलर, तिखट, टेस्ट वर्षभर टिकून राहिली पाहिजे म्हणूनच तुमच्यासाठी घेऊन आली आहे या सर्व मिरच्या। तर हा महोत्सव 15 मार्च ते 30 मे पर्यंत मैत्रिणींना सुरू आहे। तर वाट कसली बघताय? जवळ तुम्हाला जी सोयीस्कर असेल त्या शाखेला जावा आणि तुम्हाला असणारी मिरची खरेदी करा। नागठाणे येथे 50,000ची रक्कम प्रामाणिकपणे परत, राजाराम माने यांचा ग्रामस्थांकडून सत्कार। माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण देत नागठाणे तालुका पलूस येथील राजाराम निवृत्ती माने यांनी रस्त्यात सापडलेली 50,000ची रक्कम संबंधित व्यक्तीस परत करून समाजासमोर आदर्श निर्माण केला। मिळालेल्या माहितीनुसार नागनाथ धोंडी मदने यांचे 50,000 रुपये स्टेट बँक परिसरात जाताना रस्त्यात पडले होते। ही रक्कम राजाराम माने यांना मिळाल्यानंतर त्यांनी कोणताही मोह न बाळगता संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन ती रक्कम नागनाथ मदने यांच्याकडे सुखरूप परत केली। त्यांच्या या प्रामाणिक व उदात्त कृतीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राजाराम माने यांचा सत्कार करण्यात आला। या प्रसंगी सरपंच सागर पाटील, इंद्रजित पाटील, नागनाथ हिवरे, भिकाजी साळुंके पाटील, सतीश घाटगे, हिम्मत बोरगावकर, संभाजी जाधव, रणजित जाधव, अजिंक्य पाटील आदी उपस्थित होते। राजाराम माने यांच्या या प्रामाणिकपणाच्या कृतीचे परिसरातून सर्वत्र स्वागत व कौतुक होत आहे।